हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज रेसिपी मराठीमध्ये। आज भोगी आहे। मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी केली जाते। आज भोगी असल्यामुळे भोगीची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये आपण कांदा, आले, लसूण असं काही न घालता पारंपरिक पद्धतीने भोगीची भाजी कशी बनवायची हे या व्हिडिओमध्ये दाखवत आहे। भोगीची भाजी ही डाएट जे करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी आहे। डाएट करणाऱ्यांनी भोगीची भाजी जर खाल्ली तर वजन नक्कीच कमी होईल। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। या ठिकाणी भोगीची भाजी बनवण्यासाठी मी भरपूर अशा फळभाज्या घेतलेल्या आहेत। रानभाज्याही मिळतात। जे जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते सर्व घ्यायचं। या ठिकाणी मी वांगे घेतलेले आहे एकदम बारीक कट करून। त्यानंतर बटाट्याची साल काढून बटाटे कट करून घेतलेले आहे। या ठिकाणी पावटा घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहे आणि वालाच्या शेंगा व्यवस्थित निवडून घेतलेल्या आहे। फ्लावर घेतलेले आहे, घेवडा घेतलेला आहे, त्याला फरसबी असेही म्हणतात। त्यानंतर हरभरा घेतलेला आहे ताजा ताजा आणि मी गाजर खूप कमी प्रमाणात घेतलं आहे कारण माझ्या मुलाला त्यामध्ये गाजर टाकलेलं आवडत नाही, त्यामुळे खूप कमी प्रमाणात घेतलेलं आहे। त्यानंतर भरपूर अशी शिमला मिरची आणि टमाटे व्यवस्थित सर्व कट करून घेतलेलं आहे। भोगीची भाजी बनवतोय म्हटल्यावर तीळ पाहिजे, सर्वात महत्त्वाचे तीळ। त्यानंतर धणे पावडर, त्यानंतर लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, त्यानंतर मसाला, गोडा मसाला, घरचा साठवणीचा मसाला असला तरीही चालेल। या ठिकाणी हळद, हे सर्व असं साहित्य मी या ठिकाणी घेतलेलं आहे। मी सर्व भाज्या व्यवस्थित एकत्र करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता चाळणीमध्ये पाण्याखाली एकदम स्वच्छ धुवून घेतलेला आहे। माझा तेलकटच पॅन होता त्यामुळे मी त्याच पॅनमध्ये फोडणी देणार आहे। पॅनमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करून घेतले आहे। त्यामध्ये हळद, मसाले, धणे पावडर, त्यानंतर लाल तिखट असं सर्व व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं। खूप साधी, सोपी आणि पारंपरिक पद्धतीने बनली जाणारी भोगीची भाजी। त्यानंतर सर्व भाजी मिक्स करून यामध्ये टाकून घेतली। भाजी खायला खूप सुंदर लागते। सर्व प्रकारच्या भाज्या यामध्ये असतात। बाजारात जेवढ्या हिवाळ्यामध्ये भाज्या येतात तुम्ही त्या सर्व भाज्या यामध्ये टाकू शकतात। या ठिकाणी व्यवस्थित मी मिक्स करून घेते। सर्वच ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे, पण जेवढं शक्य होईल तेवढं माझ्याकडे जी पद्धत आहे ती मी इथे दाखवत आहे। सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर या ठिकाणी थोडंसं पाणी मी या ठिकाणी टाकणार आहे भाजी शिजण्यासाठी। जास्त खूप प्रमाणात पाणी टाकायचं नाही कारण आपण सुकी भाजी बनवत आहोत, त्यामुळे फक्त शिजण्यासाठी जेवढं पाणीची गरज आहे मी तेवढंच पाणी या ठिकाणी टाकणार आहे। पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊया। मिक्स करून झाले की त्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकूया। चवीप्रमाणे मीठ टाकले की पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। खायला खूप छान लागते सुकी भाजी याची। त्यानंतर भोगीची भाजी बनवतोय आपण, त्यामुळे तीळ त्यामध्ये असणं आवश्यक आहे। या ठिकाणी भरपूर असे तीळ टाकलेले आहेत। त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेऊया।
आणि झाकण ठेवून कमी गॅसवरती 15 मिनिट भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची। एकदम छान शिजली जाते। तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट अशी शिजली गेलेली आहे। वासही खूप छान येतो आणि भाजी थोडीशी स्पायसी ठेवली ना खायलाही तितकीच छान लागते। या ठिकाणी मी भाजून घेतलेले शेंगदाणे होते ते मिक्सरला फिरवून बारीक करून ते यामध्ये टाकलेलं आहे। खूप छान लागतं। मी आधीही शेंगदाणे टाकले असते पण मी ते भाजून घेतलेले त्यामुळे मला आवश्यकता नाही वाटत की ते शिजण्यासाठी ठेवायला पाहिजे, त्यामुळे मी लास्टला भाजी शिजल्यानंतर शेंगदाणे यामध्ये टाकते। भाजी शिजून झाली की शेंगदाणे टाकले की व्यवस्थित छान मिक्स करायचे। वाव, रंगही किती सुरेख आलेला आहे आणि खायलाही तितकीच छान लागते आणि शिजतेही तितकीच पटकन। कमी गॅसवरती 10 ते 15 मिनिटात आरामशीर शिजली जाते। त्यानंतर वरतून अशी भरपूर अशी कोथिंबीर। वाव, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। भोगीची भाजी सोबत बाजरीची भाकर, बाजरीच्या भाकरीमध्ये पण तीळ टाकले जातात, त्यामुळे आपण तीही प्रोसेस बघणार आहोत। या ठिकाणी मी ताटामध्ये एक भाकरीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी। त्यानंतर असं व्यवस्थित छान मळून घ्यायचं। बाजरीचं पीठ शक्यतो हाताला जास्त चिपकत नाही, एकदम छान अशी भाकरी तयार होते। वाव, बाजरीची भाकरी खूप छान लागते त्या भाजीसोबत। खूप असं जास्त मळून जेवढं आपण स्पीडमध्ये घेऊ ना तेवढी भाकरी खूप छान बनते। अजिबात भाकरीला असं बाजूनी भेगा वगैरे किंवा चीर वगैरे पडत नाही। खूप परफेक्ट अशी भाकरी आपल्याला बनवता येते। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप जास्त प्रकारे 1 ते 2 मिनिटं मी छान असं मळून घेतलेलं आहे पीठ। वाव, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। त्याने काय होईल, माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील। व्यवस्थित गोळा तयार करून घेतल्यानंतर खाली असं थोडंसं पीठ टाकायचं आणि ते हातालाही थोडंसं लावून घ्यायचं आणि मस्त अशी छान पातळ अशी भाकर तयार करून घ्यायची। वाव, परफेक्ट। मी एका हातानेही कशी बनवतात आणि 2 हाताने कशी बनवतात हे दोन्ही प्रकार दाखवलेला आहे। खूप छान आणि एकसारखी अशी भाकर बनते। तुम्ही बघू शकता मळण्याची प्रोसेस, मळण्याची पद्धत जर व्यवस्थित असेल ना भाकरीला अजिबात तडा जात नाही किंवा चिरतही नाही। भाकरी उचलताना आधी हातावरती अर्धी टाकायची आणि नंतर खालून अशी पटकन उचलायची। आता आपण तव्यावरती टाकून घेऊया। वाव, आणि वरतून असं थोडंसं पाणी टाकून भाकरीला फिरवून घ्यायचं। या ठिकाणी अजून मी थोडंसं पाणी टाकत आहे आणि व्यवस्थित फिरवून घेत आहे। वाव, तुम्ही बघू शकता कढईलाही असं व्यवस्थित पाणी फिरवून घ्यायचं, म्हणजे वरचा जो पापड असतो भाकरीचा तो खूप छान आणि क्रिस्पी येतो। खूप कडक आणि क्रिस्पी असा पापड येतो त्यावरती। तो येण्यासाठी आपण वरतून भाकरीला पाणी लावतो आणि त्यानंतर असे वरतून भरपूर असे तीळ तेही व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे, म्हणजे त्याला चिपकले जातील। या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाकर मी व्यवस्थित पलटी मारलेली आहे। बघा एकदम छान अशी फुगलेली आहे। गरमागरम अशी भाकरी आणि गरमागरम अशी भाजी भोगीच्या दिवशी बनवली जाते। एकदम पारंपरिक पद्धत आहे। वाव, या ठिकाणी गरमागरम अशी बाजरीची भाकरी तयार आहे। त्यानंतर चला डिशमध्ये, तिळाची डिश आहे त्यामध्येच मी भाजी काढून घेत आहे।
डिशमध्ये अशी भाजी सर्व करून घेऊया आणि त्यानंतर वाव, दिसायला इतकी सुंदर दिसते ना, खायलाही तितकी छान लागते। त्यानंतर हरभरा हा खूप महत्त्वाचा आहे। भरपूर जणांना कच्चा हरभरा खायलाही तितकाच आवडतो। या ठिकाणी मी भाकरी अशी व्यवस्थित घडी मारून घेतलेली आहे आणि मग ठेवलेली आहे। वरतून अशी कोथिंबीर, या ठिकाणी तुम्ही बघू शकता भोगीची भाजी आणि तिळाची भाकरी अशी पारंपरिक पद्धतीची रेसिपी तयार आहे। मस्त खा, स्वस्त राहा, बाय बाय।